आज माझ्यासोबत तुकाराम इकनर आहे. माझ्यासोबत मुद्दामून व्हिडिओ बनवतोय. ह्याचं स्ट्रगल मला चांगल्या प्रकारे माहिती आहे, काय काय त्याने लाईफमध्ये केलं आहे. माझ्यासमोर त्याने सगळं सांगितलं होतं. पण आज HDFCमध्ये तो कॉर्पोरेट रिलेशनशिप ऑफिसर म्हणून सगळे सिलेक्ट झालेला आहे. पुणे लोकेशनला जातोय काम करायला. सो कॉंग्रॅच्युलेशन, आज तुझं जॉईनिंग आले. 2-3 दिवसात तू जॉईनिंग करशील जाऊन. काय सांगशील मनातल्या भावना जर सांगायचं झाल्या? मला तर माहिती आहेत, पण तू मुद्दामून तुझ्यासोबत आज बोलायचा प्रयत्न करतोय, कारण खरंच या भावना तुझ्या नसतील. जे ऐकतील ना त्यातले 90% लोकांच्या भावना असतील, त्या मुलांच्या भावना असतील. काय सांगशील? धन्यवाद सर. एकतर पहिले मी 3-4 वर्ष कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत होतो. तिकडं मला सततचा अपयश आल्यानंतर मला माझ्या पाहुण्याकडून कळालं की बाबा परभणीमध्ये IRBF इन्स्टिट्यूट ओपन झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे मार्गदर्शन दिलं सर, ते तुमचं जे गायडन्स भेटलं, त्याने 3-4 महिन्याचे जे आपले प्रोग्राम झाला, त्याच्यानंतर माझ्यामध्ये खूप बदल झाले. आणि मला आज माझं IRBF आपलं इन्स्टिट्यूटमार्फत जे HDFC बँक कॉर्पोरेट सॅलरी ऑफिसरमधून जे सिलेक्शन झालं आहे, आणि त्याच्यानंतर मला खूप खुशी होती आहे की आज माझं काहीतरी मी बनलो आहे. काय सांगशील घरच्या भावना? काय तू 4 वर्ष, मला माहिती आहे, कारण तू जसं पाहुण्यांचा उल्लेख केलास तसंच तू कुठून आला होतास, काय माहिती आहे? काय ते जे 4 वर्षाचं वातावरण होतं, तू जे मार्काने जात होता, पोहोचत नव्हतास, तेव्हा आजूबाजूकडून काय कानावर पडायचं, काय लोक म्हणायचे? सर खूप वाईट रिस्पॉन्स यायचे. वाटायचं की एक वेळेस वाटायचं की आता सगळं सोडून द्यावं आणि काहीतरी कामाला लागावं कुठेतरी. आणि त्याच टायमामध्ये तुम्ही भेटले, म्हणजे ते माझं खूप नशीब आहे की मला एक राईट प्लॅटफॉर्म भेटला आणि मी आज इथं आहे. काय सांगशील 3 महिन्याच्या ट्रेनिंगच्या प्रवासामध्ये काय शिकायला भेटलं? डिग्री वगैरे तुझ्याकडे आहे, सगळ्यांकडेच असतात, पण तुला वाटतं ह्याच्यामुळे काहीतरी नोकरी तुझी जी आज इंटरव्ह्यू झाले, ऑफर आले, डिस्कशन झाले, सगळं झालं, HR ला भेटलास तू, सगळ्यांना जे पुण्यात जाऊन इंटरव्ह्यू दिले, सगळं झालं, ह्या ट्रेनिंग नंतर त्या देण्यासाठी तू किती कॅपेबल झाला होतास? सर चांगल्या पद्धतीने कॅपेबल झालो. आणि मी तर जेव्हा आलो होतो तेव्हा मला नीट बोलता पण येत नव्हतं, आणि तुमच्या ट्रेनिंग नंतर मी आता एकदम परफेक्ट बोलू शकतो. म्हणजे असं कॅमेरासमोर थांबण्यासाठी पण मी हे नव्हतं सर कॅपेबल. कारण तुझ्यासारखे आता मी एक ह्याचा व्हिडिओ बनवतो, ह्याचा अर्थ हे नाही की मी त्याच्यासाठी बोलतोय. 90% मुलांचे हे प्रॉब्लेम्स आहेत. ते कोणाला बाहेर पडून सांगू नाही शकत आहेत की ते कुठल्या लेवलला डिप्रेशनमध्ये आहेत. का? कारण त्यांचं मोटिव्ह ते 4 वर्ष ते करत आलेत आणि अचानक त्याचं स्टॉप केलं तर आजूबाजूचे लोकच म्हणतील अरे जमलं नाही, याला सोडून दिलं, ह्याच्यात क्वालिटी नव्हती म्हणून हा सिलेक्ट होत नाही. प्रॉब्लेम क्वालिटीचा नाही आहे, टॅलेंटचा नाही आहे, सगळ्यांमध्ये आहे. तिथे एवढं कॉम्पिटिशन आहे, पॉईंटमध्ये रिझल्ट लागतो आणि किती लाखो फॉर्म येतात हजारो जागांसाठी फक्त. मग आपण आपल्या स्किलनुसार अजून काही करू शकतो का, ते विचार करण्याची गरज आहे सध्या मुलांना. आणि त्याचं एक प्लॅटफॉर्म ग्रामीण भागातल्या खास मुलांसाठी. मी स्वतः ग्रामीण भागातला असल्यामुळं मला माहिती होतं हे. पण 10-12 वर्षे मी मुंबईमध्ये होतो आणि थोडं स्टेबल व्हायचा प्रयत्न करत होतो. नंतर काहीतरी करायची इच्छा होतीच इकडे येऊन, आणि ती सुरुवात केली. त्याचा रिझल्ट चांगला आहे. जसं सांगितलं त्याने की खूप सारे असे मुलं येतात, भेटतात आणि सुरुवात करतात सांगितल्यानंतर. सो आज एक HDFCत लागलाय, घरी सांगितलंच असतील. काय रिस्पॉन्स आहे आई वडिलांचा किंवा भावाचा, कोणाचा? सर घरचे खूप खुश आहेत, कारण त्यांना माझं 4-5 वर्ष जे अपयश बघितलं त्याच्यानंतरही आज काहीतरी झालंय असं त्यांना खूप आनंद झाला. आणि वडिलांचा रिस्पॉन्स ऐकून खूप भारी वाटलं सर. आणि मी प्रत्येकाला सांगू इच्छितो की आपण IRBF इन्स्टिट्यूटला भेट द्या आणि सरसोबत एक वेळेस डिस्कशन करून नक्कीच तुमचं करिअर पुढे हे करण्यासाठी. मित्रांनो, तू तेच बोलतोय, तो मीही तेच सांगतो की एकदा भेट द्या किंवा एकदा फोनवर डिस्कशन करा. मी भेटतो सगळ्यांना, ऑनलाईन तर अवेलेबल असतो जरी इन्स्टिट्यूटमध्ये नसलो, कारण थोडं ट्रॅव्हलमध्ये असतो. पण गाईज बाहेर पडून कुठल्याही इंडस्ट्रीत ज्याच्यात जायचंय त्याच्यामध्ये थोडं बाहेर पडून रिसर्च करा. कशा पद्धतीच्या स्किल लागतात त्या शिका. मी बँकिंगचं सांगतोय, कुठेही पडा पण निघा बाहेर, शिका. एका ह्याच्यात अडकून नका बसू. लवकर जितकं करिअरला सुरुवात करा तेवढं तुम्ही सक्सेस व्हाल. जेवढं लेट कराल तेवढं तुमचं करिअर लेट होईल, तेवढंच तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल. एवढंच सांगतो. बाकी काय, मी आलोयच मुद्दामून हे सगळं मुलांना एक राईट प्लॅटफॉर्म त्या लेवलपर्यंत प्रायव्हेटमध्ये पोहोचवण्यासाठी. मी कुठल्याही गव्हर्नमेंटच्या एक्झामची तयारी करून घेत नाही. मी फक्त आणि फक्त प्रायव्हेटमध्येच कॅपेबल आहे, बँकिंग इंडस्ट्रीमध्ये. त्या मुलांना तिथपर्यंत पोहोचवतो, स्टार्ट करून देतो त्यांच्या करिअरमध्ये. एक मार्ग दाखवून देतो. तिथून पुढे तो मुलगा जो जॉबला लागल्यानंतर त्याचा अनुभव, त्याची जी काही असेल पुढची स्टेप, त्याचे गायडन्स देतो. पुन्हा अजून मुलं जे लागले 2 वर्ष 3 वर्ष झालं काम करतायत, ते मुलंही माझेच आहेत. ते येतात, पोहोचतात, विचारतात सर इथपर्यंत पोहोचलोय, काय करायला पाहिजे, तेही गायडन्स देतो. पण हे सगळं जे चालू आहे ते फक्त एकच आहे, फक्त गव्हर्नमेंटमध्येच नोकरी लागते. ग्रामीण भागातल्या आईवडिलांची जी मेंटॅलिटी झाली ती खूप बदलणं काळाची जरूरत आहे. मुलाला विचारा, मुलाच्या कॅपेबिलिटी बघा, तो अजून कुठे सक्सेस होऊ शकतो हे चांगल्या प्रकारे त्याला माहिती आहे. पण तुमच्या दडपणामुळे तो अडकून बसलाय तिथे. सगळे मुलं
लागूच शकतात असं जरुरी नाहीये. एक लागूला म्हणजे दुसरा आपलाही मुलगा त्याच्यातच लागला पाहिजे, हे जे दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या समाजामधून, त्या आजूबाजूच्या नातेवाईकांकडून किंवा आईवडिलांकडून चालू असतो त्या मुलावर, आणि तो मुलगा 10 वर्ष तिथे अडकून राहतो. नंतरला एक काहीतरी डिप्रेशनमध्ये वेगळे निर्णय घेतात काही मुलं. पण मी त्यांना सगळ्यांना एक सांगतो, बाहेर पडा, थोडे नॉलेज घ्या, आणि प्रायव्हेटमध्ये तुमच्या टॅलेंटनुसार, तुमच्या स्किलनुसार खूप स्कोप आहे. मी स्वतः एक प्रायव्हेटमध्येच पूर्ण माझं करिअर बनवलेलं आहे, आज स्टेबल आहे. आणि त्यानंतर मी स्टेबल जॉब सगळं करत करत विचार केला की हे इन्स्टिट्यूट स्टार्ट करायचं, आणि आज नोकरी सोडून एक फायनान्शियल स्टेबल होऊन फॅमिलीला स्टेबल करून इथपर्यंत पोहोचलेला आहे. सो गाईज, वन्स मोर तुकाराम, कॉंग्रॅच्युलेशन, जॉईन हो. काही लागली तर नक्की रिच आउट कर आमच्याजवळ, ठीक आहे.